नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मात्र सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये गर्दी. कोरोना साथीच्या नियमांमुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांची संख्या कमी. नवीन वर्षातही युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच. राजधानी कीव्हवर मिसाईल हल्ला, काही नागरिक जखमी झाल्याची माहिती. रशियात नवीन वर्षाचं स्वागत शांततेत. लष्कराला मदत करण्यावरती नागरिकांचा कल. फटाक्यांची आतिषबाजी नाही. चीनमध्ये 24 तासात कोरोनामुळे 9,000 लोकांचा मृत्यू. कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्याचं भयावह चित्र. जगाचं टेन्शन वाढलं. भारतात 24 तासात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. 3,653 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू. दक्षिण कोरियाचा महत्त्वाचा निर्णय. चीनमधील प्रवाशांनी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं गरजेचं. 5 जानेवारीपासून नियम लागू. आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. खार्किव्हमध्ये राहणाऱ्या मुलांनी शहरातील मेट्रो स्थानकामध्ये सेलिब्रेशन केलं. सहसा क्रिसमस ट्री शहराच्या मध्यवर्ती चौकामध्ये लावला जातो, परंतु युद्धामुळे यावर्षी ते शक्य झालंय. त्याऐवजी मेट्रो स्टेशनमध्ये एक विशेष परफॉर्मन्स करण्यात आला. न्यूयॉर्क शहरातील आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरमध्ये गर्दी पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र जमले होते. युनायटेड स्टेट्समध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय आणि कोरोना साथीच्या नियमांमुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी तुलनेमध्ये पर्यटकांची संख्या कमी होती. जपानमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना टोकियोच्या आसाकुसा सेन्सोजी मंदिरामध्ये एक महाकाय घंटा वाजवण्यात आली. मध्यरात्रीच्या मोठ्या घंटेच्या विरुद्ध असलेल्या बाजूला लाकडी खांबाला झोका देण्यासाठी दोरीचा वापर केला गेला आणि नववर्षाच्या स्वागताला मध्यरात्री ही घंटा वाजवणं ही बौद्ध धर्मियांची एक प्राचीन परंपरा आहे. त्यांचा असा विश्वास आहे की मानव 108 सांसारिक इच्छा घेऊन जन्माला आलाय, ज्या 108 वेळा घंटा वाजवल्यास दूर केल्या जाऊ शकतात. इस्तिक्लाल एव्हेन्यूच्या पादचारी मार्गावरच्या सेंट अँट्युआन कॅथोलिक चर्चमध्ये नवीन वर्षासाठी प्रार्थना केली गेली. राजीनामा देणारे 600 वर्षातले पहिले पोप म्हणून स्मरणात राहणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ बेनेडिक्ट यांचं शनिवारी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानं पोप फ्रान्सिस यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉन्क्लेव्हचा मार्ग मोकळा झालाय. त्यानंतर दोन्ही पोप व्हॅटिकन गार्डन्समध्ये शेजारी शेजारी राहत होते. ही एक अभूतपूर्व व्यवस्था होती, ज्यानं भविष्यातील पोप इमेरिटस यांच्यासाठी स्टेज सेट केला गेला. 95 वर्षीय पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या सन्मानार्थ एका विशेष माससाठी लेटरन बॅसिलिका इथे सेंट जॉन इथे शुक्रवारी शेकडो विश्वासू जमा झाले होते आणि व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी एका निवेदनात म्हटलं की शुक्रवारी दुपारी त्यांच्या खोलीमध्ये होली मासच्या उत्सवामध्ये भाग घेतला. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळली. दरम्यान रोमचे कार्डिनल विकर कार्डिनल अँजेलो डी डोनाटिस यांनी लेटरन बॅसिलिकातील सेंट जॉनमध्ये बेनेडिक्ट यांच्यासाठी विशेष मास घेतला आणि मास दरम्यान विश्वासूंपैकी एकानं मोठ्यानं प्रार्थना वाचली आणि देवाला विनंती केली की त्यांच्या यात्रेच्या या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या उपस्थितीनं त्यांचं सांत्वन करा. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वा यांच्या मृत्यूची घोषणा झाल्यानंतर शनिवारी अल्टोएटिंगमधील 3 चर्चेसमधून बेल्स वाजवण्यात आल्या. त्यांच्या पुतळ्याखाली एक जागरण ठेवण्यात आलं होतं आणि तिथे अभ्यागतांनी मेणबत्त्या आणि गुलाब ठेवले. सेंट फिलिप आणि जेम्सच्या कॉलेजिएट चर्चनं माजी पोपच्या स्मरणार्थ सेवा आयोजित केली आणि त्याचवेळी श्राईन ऑफ आवर लेडी आणि द बॅसिलिका ऑफ सेंट ॲनची घंटा वाजवण्यात आली. अल्टोएटिंगच्या बवेरियन शहरातील पाद्री, जिथे बेनेडिक्ट व्हर्जिन मेरीच्या प्रसिद्ध पुतळ्याला प्रार्थना करण्यासाठी यात्रेकरू म्हणून अनेक वेळा आले होते आणि त्यांनी
माजी पोपचे एक नम्र, ज्ञानी आणि अद्वितीय माणूस म्हणून कौतुक केलं. बवेरियातील राज्य सरकारनं शनिवारी आणि बेनेडिक्टच्या अंतिम विधीच्या दिवशी प्रादेशिक सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावरती फडकवण्याचे आदेश दिले. धर्मनिरपेक्ष युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माला पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे, परंतु त्यांनी नोकरीचा राजीनामा देणारे 600 वर्षातले पहिले पोप म्हणून ते कायमचे स्मरणात राहतील. शनिवारी त्यांचं निधन झालं. बेनेडिक्ट यांनी 11 फेब्रुवारी 2013 रोजी जगाला आश्चर्यचकित केलं होतं, जेव्हा त्यांनी त्यांच्या ठराविक मृदुभाषी लॅटिनमध्ये घोषित केलं होतं की 1.2 अब्ज सशक्त कॅथलिक चर्च ते आता चालवू शकत नाहीत. चर्चच्या शिकवणीतील त्यांचं योगदान जाणून घेण्यासाठी म्युनिकमधील नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचे पोर्ट्रेट ऑल्टरच्या शेजारी ठेवण्यात आलं होतं. सुरुवातीच्या टिप्पण्यांमध्ये कार्डिनल रेनवार्ड मार्क्स, म्युनिकचे मुख्य बिशप आणि फ्रीझिंग म्हणाले की हा दिवस संकट वर्षाचा शेवट आहे आणि आज आणखी एक दुःखद बातमी आमच्यासाठी आली. पोप बेनेडिक्ट यांचं आज सकाळी निधन झालं. 1977 ते 1982 पर्यंत म्युनिकचे आर्च बिशप राहिलेले पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचे शनिवारी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी संध्याकाळी म्युनिकच्या कॅथेड्रलमध्ये त्यांच्यासाठी विनंती केली जाणार आहे. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचं निधन झालं आणि बेनेडिक्ट यांचा अनेकदा गैरसमज झाला होता. सहानुभूती नसलेल्या माध्यमांद्वारे त्यांना गॉड्स रॉटवेलर असं टोपण नाव देण्यात आलं होतं. ते खरोखर एक अतिशय गोड आणि अत्यंत हुशार होते, ज्यांनी आपलं जीवन त्यांना प्रिय असलेल्या चर्चची सेवा करण्यासाठी समर्पित केलं. 19 एप्रिल 2005 रोजी चर्चचे 265वे नेता म्हणून निवडून आल्यानंतर जॉन पॉलच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचं अशक्य वाटणारं काम बेनेडिक्ट यांना वारशानं मिळालं. 275 वर्षात निवडून आलेले ते सर्वात जुने पोप होते आणि सुमारे 1000 वर्षातले पहिले जर्मन होते. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या जन्मस्थानी मार्क्टल इथे शनिवारी त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर चर्चच्या घंटा वाजल्या. बेनेडिक्टने त्यांचं आध्यात्मिक जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारं जर्मन शहर, त्यांचे महापौर बेनेडिक्ट डिटमन यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा केला. मार्क्टलला प्रथमच आलेल्या अभ्यागत तसंच ब्रिजिट क्लिंजर न्यूमन यांनी सांगितलं की जेव्हा तिला त्याच्या जन्माच्या घराबाहेर त्याच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा ती निशब्द आणि पूर्णपणे हादरून गेली होती. बेनेडिक्ट यांचं वयाच्या 95व्या वर्षी 31 डिसेंबर रोजी निधन झालं. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या निधनाच्या बातमीनंतर शनिवारी सेंट पीटर स्क्वेअर या ठिकाणी शेकडो लोक आणि पत्रकारांची खचाखच गर्दी होती. व्हॅटिकनला भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांमध्ये अनेक विश्वासू होते, ज्यांना बेनेडिक्ट यांच्या निधनानं खूप दुःख झालं होतं. नोकरीचा राजीनामा देणारे 600 वर्षातले पहिले पोंटिफ म्हणून ते कायमचे स्मरणात राहणारे बेनेडिक्ट यांचं शनिवारी निधन झालं. पोप फ्रान्सिस गुरुवारी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये त्यांचा अंत्यविधी मास साजरा करतील आणि ही एक अभूतपूर्व घटना आहे, ज्यामध्ये सध्याचे पोप माजी व्यक्तीचा अंत्यविधी केला जाईल. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या मृत्यूच्या घोषणेनंतर शनिवारी गाझा शहरातील विश्वासूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गाझापट्टीमध्ये होली फॅमिली चर्च गाझा शहरातील एकमेव कॅथलिक चर्च आहे. या चर्चमध्ये बेनेडिक्ट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पॅरिश फादर गॅब्रियल रोमानेली म्हणाले की त्यांनी राजीनामा सादर केला तेव्हा लोकांना त्यांच्या नम्रतेची झलक दिसली. त्यामुळे लोकांची अशी भावना झाली की हा जगातील सर्व अडचणींचा एक नम्र आणि साधा माणूस आहे आणि त्याचे ते एक उदाहरण आहे. शनिवारी व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर स्क्वेअरमध्ये इटालियन मीडियासाठी व्हॅटिकन विश्लेषकानं पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचं चर्चमधील त्यांच्या कार्यासाठी महान क्रांतिकारक म्हणून वर्णन केलं. फिलिपो डी गियाकोमो यांचं वर्णन आपल्या सौम्य आणि सौम्य स्वभावानं क्रांती घडवणारी व्यक्ती असं केलं. डी गियाकोमोच्या म्हणण्यानुसार पोप फ्रान्सिस पूर्णपणे लिपिक रोमन क्युरियावरती मात करण्यासाठी ज्या सुधारणांचा पाठपुरावा करत आहेत त्याची सुरुवात पोप बेनेडिक्ट 16वे यांनी केली होती, ज्यांनी त्याची निवड होताच त्यांना माहीत असलेल्या फाईल्स उपलब्ध करून दिल्या आणि त्या संग्रहामध्ये लपवल्या गेल्या. बेनेडिक्ट यांनी 11 फेब्रुवारी 2013 रोजी पोप पदाचा राजीनामा देऊन जगाला आश्चर्यचकित केलं होतं. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील पर्यटक आणि स्थानिकांनी शनिवारी पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त केली. जेरुसलेममधील चर्च ऑफ द होली सेप्चर्सला भेट देणारे जर्मनीचे ज्युलियस बास्केट म्हणाले की आम्ही त्यांना गमावले हे किती दुःखदायक आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ख्रिस्ती लोक येशूच्या वधस्तंभावरती आणि पुनरुत्थानाचं ठिकाण म्हणून आदरणीय आहेत असं ते म्हणाले. तर हे ख्रिश्चन लोकांचं आणि व्हॅटिकनचं मोठं नुकसान आहे असं श्रीलंकेचे पर्यटक तरंगी डिसिल्वा यांनी सांगितलं.
धर्मनिरपेक्ष युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माला पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे हे 600 वर्षातील पहिले पोप आहेत ज्यांनी राजीनामा दिला. त्यांचं निधन काल झालं. ते 95 वर्षांचे होते. बेनेडिक्ट यांनी 11 फेब्रुवारी 2013 रोजी जगाला चकित केलं होतं जेव्हा त्यांनी त्यांच्या ठराविक मृदुभाषी लॅटिनमध्ये घोषित केलं की 1.2 अब्ज सशक्त कॅथलिक चर्च चालवण्याची ताकद आता त्यांच्याकडे नाही. त्यांच्या या निर्णयानं पोप फ्रान्सिस यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉन्क्लेव्हचा मार्ग मोकळा झाला. न्यूयॉर्क शहरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बॉल ड्रॉपची जय्य तयारी करण्यात आली. शुक्रवारी बॉल प्रकाशित झाला आणि टाइम्स स्क्वेअरमधील 130 फूट खांबावरती त्याची चाचणी पार पडली. बॉल 16 दशलक्षाहून अधिक व्हायब्रंट रंग आणि अब्जावधी नमुन्यांची पॅलेट प्रदर्शित करण्यास सक्षम आहे. हा बॉल प्रसिद्ध US स्क्वेअरमध्ये एक सुंदर असा कॅलिडोस्कोप तयार करण्यात आलाय. व्हॅटिकनच्या अधिकृत दैनिक वृत्तपत्रानं शनिवारी पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांना दयाळूपणा, आनंद आणि नम्रता या 3 शब्दांच्या मथळ्यासह श्रद्धांजली वाहिली. मुख्य संपादक अँड्रिया मोंडा यांनी बेनेडिक्टचं वर्णन एक दयाळू पण खंबीर पोप असं केलं. 16वे पोप एमेरिटस बेनेडिक्ट यांचं शनिवारी निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी प्रिय पोप जॉन पॉल यांच्यानंतर पोप पदाची धुरा सांभाळली आणि पोप पदाची जबाबदारी त्यांनी 8 वर्ष सांभाळली. राजीनामा देणारे ते पहिले पोप. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. काही वेगवेगळे आरोप होऊन सुद्धा त्यांनी अत्यंत खंबीरपणे सगळा कार्यभार सांभाळला. पाकिस्तानमधील ख्रिश्चन बांधवांनी अवर लेडी ऑफ फातिमास चर्चमध्ये एकत्रित येत 16वे पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना केली. एक महान पोप आणि शिक्षक असा उल्लेख त्यांनी श्रद्धांजली वाहताना केला. बेनेडिक्ट यांचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्यानं दुःख व्यक्त होतंय. शनिवारी जर्मनीतील अल्टोटिंग येथे पोपच्या पुतळ्याखाली मेणबत्त्या लावून स्थानिक आणि पर्यटकांनी पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचं स्मरण केलं. दिवंगत पोपच्या स्मरणार्थ दुपारच्या वेळी चर्च बेल सुद्धा वाजवण्यात आली. स्थानिक महापौर स्टीफन अँटवर्पेन यांनी पोप यांचा महान व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला. पोप बेनेडिक्ट यांच्या मृत्यूच्या घोषणेनंतर लोक शनिवारी पोप बेनेडिक्टच्या मूळ गावी मार्क्टलमध्ये जमू लागले. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे जर्मन धर्मशास्त्रज्ञ जे 600 वर्षात राजीनामा देणारे पहिले पोंटिफ बनले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं काल निधन झालं. 2013 मध्ये त्यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पोप फ्रान्सिस यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे कॅथलिक चर्चला व्हॅटिकनमध्ये 2 पोप राहण्याच्या अत्यंत असामान्य परिस्थितीमध्ये त्यांनी सोडलं. आयडाहो युनिव्हर्सिटीच्या 4 विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताची प्रत्यार्पणाची सुनावणी माफ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून त्याला आयडाहो इथे आणता येईल आणि असं त्याच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं. ब्रायन कोहबर्गर 28 वर्षीय PhD वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या क्रिमिनल जस्टिस अँड क्रिमिनॉलॉजी विभागातील विद्यार्थी आणि अध्यापन सहाय्यक याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 4ही हत्यांसाठी तोच जबाबदार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना क्रोएशिया युरोपच्या आर्थिक संघामध्ये सामील झालाय. क्रोएशिया युरोपच्या आर्थिक संघातील 20वा देश बनलाय जो युरो वापरतो. त्यामुळे 2015 मध्ये लिथुआनियानंतर क्रोएशिया हा युरोझोनचा सदस्य बनणारा पहिला देश बनलाय. त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होण्याची शक्यता आहे जी GDPच्या सुमारे 20% पर्यटनावरती अवलंबून आहे. क्रोएशियाच्या एडियाट्रिक समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित झालेले सुमारे 70% पर्यटक हे युरोझोनचे आहेत आणि देशाच्या बहुतांश विदेशी व्यापारात सुद्धा या गटाचा वाटा आहे. अमेरिकास्थित मानवी अधिकार संस्थेच्या प्रवक्त्यानं म्यानमारच्या माजी नेत्या आंग सान स्यू यांच्यावरील सुरू असलेल्या अलीकडील न्यायालयीन प्रक्रियेचा कांगारू न्यायालय म्हणून उल्लेख केला. लष्करशासित म्यानमारमधील न्यायालयानं शुक्रवारी लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या आंग सान स्यू यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसाठी दोषी ठरवलं आणि त्यांच्या विरुद्धच्या गुन्हेगारी खटल्यांच्या शेवटच्या टप्प्यात 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ह्युमन राईट वॉचचे फिल रॉबर्टसन यांनी सांगितलंय की ही कायदेशीर प्रक्रिया लष्कर नियंत्रित आहे. सोव्हिएत युनियनच्या निर्मितीच्या शताब्दीच्या अनुषंगानं जॉर्जियाच्या राजधानीतील संग्रहालयामध्ये जॉर्जियानं त्यांच्या सोव्हिएत इतिहासादरम्यान काय सहन केलं हे दर्शवण्यासाठी प्रदर्शन भरवलंय. जॉर्जियाच्या नॅशनल म्युझियमचे संचालक म्हणाले की आम्हाला या निमित्तानं जॉर्जियाच्या जनतेला सांगायचंय की दहशतवाद हा कायमस्वरूपी आहे आणि त्याचा परिणाम समाजाच्या सर्व स्तरांवरती झालाय. 1921 ते 1941 पर्यंत जॉर्जियातील 72,000 लोकांना फाशी देण्यात आलं आणि
2 लाख लोकांना हद्दपार करण्यात आलं होतं. म्युझियमचे संचालक म्हणाले की संग्रहालयाचं उद्दिष्ट तरुण पिढ्यांना हे दाखवणं आहे की जबरदस्त दहशत असूनही जॉर्जियाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष कधीच थांबला नाही. हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी जॉन ली यांनी आपला वर्षअखेरीचा अहवाल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे सुपूर्द केला. शी यांनी मुख्य कार्यकारी पदाची भूमिका स्वीकारल्यापासून हाँगकाँगवरती राज्य करणाऱ्या देशभक्तांच्या नवीन युगाचं प्रदर्शन करण्याचं श्रेय ली यांना दिलं. आपण हाँगकाँग विशेष प्रशासकीय प्रदेश सरकारचं नेतृत्व व्यावहारिक आणि आश्वासक मार्गाने केलंय, राष्ट्रीय सुरक्षेचा दृढ निश्चय केलाय आणि सार्वजनिक समस्यांचं निराकरण केलंय, असं शी जिनपिंग म्हणाले. एअर चायनानं चीनचं सर्वात मोठं शहर शांघाय आणि ग्रीसची राजधानी अथेन्स दरम्यान अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट उड्डाण सुरू केलं. चेक इन परिसरात झालेल्या कार्यक्रमादरम्यान एअर चायना आणि एआयए अधिकाऱ्यांनी फुगे आणि मिठाई देऊन प्रवाशांचं स्वागत केलं. ग्रीसला चीनशी जोडणाऱ्या एअर चायनाकडून दर आठवड्याला 2 थेट उड्डाणं केली जात आहेत. युक्रेनच्या राजधानीवरती झालेल्या हल्ल्यामुळे शनिवारी दुपारी कीवमध्ये विविध निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचं नुकसान झालं. युक्रेनियन राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो टायमोशेन्को यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलद्वारे खराब झालेल्या इमारतींचं फुटेज शेअर केलं. कीवचे महापौर विटाली क्लिस्टको यांच्या म्हणण्यानुसार कीवमधील 2 शाळांचं नुकसान झालं, त्यात एका बालवाडीचा समावेश आहे. कीव आणि युक्रेनच्या इतर भागात झालेल्या अनेक स्फोटांमुळे एकाचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैनिकांना भेटण्यासाठी रोस्टॉव-ऑन-डॉन येथील दक्षिणी लष्करी जिल्ह्याच्या लष्करी मुख्यालयाला भेट दिली. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओच्या फुटेजमध्ये ते सैनिकांसोबत संवाद साधताना दिसले. एकतर आम्ही सर्व काही सोडून देऊ किंवा आम्ही लढू, असं वक्तव्य त्यांनी केलं. राष्ट्रपतींनी युक्रेनमधील मॉस्कोचे सर्वोच्च कमांडर जनरल सर्गेई सुरोविकिन यांना धैर्य, शौर्य आणि निस्वार्थपणासाठी सेंट जॉर्ज ऑर्डर देऊन सन्मानित केलं. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशात रशियन भाषेत बोलणं सुरू केलं. शनिवारी कीववरती झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी रशियन नागरिकांना संबोधित केलं. दहशतवादाला माफ केलं जाणार नाही, जग आणि युक्रेन तुम्हाला माफ करणार नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शनिवारी कीवमध्ये झालेल्या अनेक स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झालाय आणि 14 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. शनिवारी दुपारी कीवच्या सोलोमियन्स्की जिल्ह्यामध्ये निवासी परिसराचं नुकसान करणाऱ्या रशियन हल्ल्यानंतर एक महिला ठार झाली, अनेक जण जखमी झाले. शनिवारी देशभरात अनेक स्फोट ऐकू आले आणि अनेक क्षेत्रात हवाई संरक्षण सक्रिय करण्यात आले. तर फुटेजमध्ये कीवच्या सोलोमियन्स्की जिल्ह्यातील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यामध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. अनेक स्फोटांनी कीव आणि युक्रेनच्या इतर भागांना हादरवून सोडलं की नवीन वर्षाच्या आधी रशियाच्या हल्ल्यांचा वेग वाढला होता. शनिवारी कीव आणि युक्रेनच्या इतर भागात झालेल्या अनेक स्फोटांमध्ये 1 जण ठार झालाय, 14 जण जखमी झाले. काही युक्रेनियन लोकांनी सुट्टीसाठी कुटुंबासह पुन्हा एकत्र येण्यासाठी शनिवारी देशात परत जाण्याचा धोका टाळला. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी असा दावा केलाय की रशिया आता जाणून बुजून नागरिकांना लक्ष्य करते. हे वर्ष भयंकरपणे पाहण्यासाठी आणि 2023 मध्ये रक्तरंजित प्रवेश करण्यासाठी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न रशिया करते. कीव आणि युक्रेनच्या इतर भागात अनेक ठिकाणी स्फोट झाले. कीव स्फोटांनी हादरलं आणि यामध्ये 1 जण ठार झालाय, 14 जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली. रशियानं दुपारी युक्रेनवरती 20 क्रूज क्षेपणास्त्र डागली, ज्यापैकी युक्रेनियन सैन्यानं 12 क्षेपणास्त्र मारली, असं युक्रेनचे लष्करी प्रमुख जनरल व्हॅलरी झालुन्स्की यांनी सांगितलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राला संबोधित केलेल्या नवीन वर्षाच्या भाषणात पाश्चिमात्य देशांची निंदा केली आणि पाश्चात्य देश रशियाला कमजोर करण्यासाठी युक्रेन आणि तेथील लोकांचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. पाश्चात्य देशांनी रशियावरती व्यापक निर्बंध लादलेत, असं ते म्हणाले. युक्रेनच्या राजधानीमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि त्यानंतर स्फोटांचा आवाज झाला. मध्यरात्री रशियन हल्ले चालू राहिल्यामुळे कीवचे रस्ते निर्जन झाले होते. नवीन वर्षाचं स्वागत कीवच्या रहिवाशांनी बाल्कनीतून केलं आणि घरातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कीवचे महापौर विटाली क्लिस्टको यांनी होलोविस्की जिल्ह्यामध्ये स्फोट झाल्याची माहिती दिली.
आता एक मोठी बातमी येते नाशिकमधून। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये भीषण आग लागली। सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली आहे। जिंदाल ग्रुपची पॉलीफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली। या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झालेत, तर काही कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या आगीचे लोण दूरवरून दिसत होते, तर नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या कंपनीमध्ये 25 ते 30 कामगार असल्याची माहिती मिळाली आहे। 3 जण गंभीर जखमी झालेत। या कामगारांना रेस्क्यू टीमनं बाहेर काढलंय। जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि या आगीची भीषणता अजूनही काही कमी झालेली नाही। शेजारच्या विविध कंपन्या आणि घोटी नाका, घोटी टोल नाका, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक या ठिकाणून सुद्धा अग्निशमन दल आणि पंप घटनास्थळी पोहोचलेत। आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नसल्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत। सोबतच घटनास्थळी 7 रुग्णवाहिका सुद्धा पोहोचलेल्या आहेत। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी इगतपुरीतून आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, अजूनही ही आग आटोक्यात येत नाहीये। किती वाजल्यापासून ही आग लागलेली आहे? आधी स्फोट कसला झाला, नेमका काय माहिती मिळाली आहे? खरं तर सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि ज्या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे त्या कंपनीची ही थेट दृश्य बघतोय। कशा प्रकारे आगीचे लोट, धुराचे लोट जे आहे त्या या ठिकाणी कंपनीतून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अतिशय भीषण स्वरूपाची ही आग आहे आणि ही आग विझवण्यासाठीचे सगळे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणून अगदी जवळच्या अंतरावरती या ठिकाणी विजेची यंत्र देखील आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ही आग विझवण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी केले जातात। ही थेट दृश्य आपण बघतोय इगतपुरी मधली आहे। जिंदाल कंपनीच्या आतमधली ही सगळी दृश्य आहे। मोठे या ठिकाणी नाशिक विभागीय अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, असे सगळेच अधिकारी जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर अँब्युलन्स देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। स्वतः विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, जिल्हाधिकारी दिसत आहे, या नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते स्वतः घटनास्थळी दाखल झालेले आहे। ही थेट दृश्य बघतोय। अँब्युलन्स आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर प्रशासनाचे सगळेच विभागाचे अधिकारी जे आहे ते अशा पद्धतीने आता एकत्रितरित्या ही आग विझवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। साधारणतः 20 ते 25 अँब्युलन्स आगीच्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जे जखमी रुग्ण आहेत ज्यांना रेस्क्यू केलं जाईल त्यांना या अँब्युलन्समध्ये टाकून तातडीनं जिल्हा रुग्णालय आणि जवळच असलेल्या SMBT रुग्णालय या बरोबर या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं जातं। ही दृश्य बघतोय। अधिकारी आता या सगळ्या घटनेची माहिती घेत आहे। आपण ही दृश्यांमधल्या अधिकाऱ्यांची, आपण विभागीय आयुक्त आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, नेमकी घटना कधी घडली आहे आणि काय आता परिस्थिती आहे? नाही, आता परिस्थिती अजून आटोक्यात येते आहे। आपली पूर्ण यंत्रणा काम करते आहे। लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे। काही लोक आपल्याला बाहेरून अडकलेले दिसत आहे, त्यांच्यासाठी आम्ही आता राज्य स्तरावरही मदत मागतो आहे आणि परिस्थिती आता बघूया आपण। सगळे आता अँब्युलन्स पोहोचलेले आहेत तिथे मोठ्या प्रमाणात, अजूनही फायर फायटर येत आहे आणि लोकांचा जीव वाचवणं ही पहिली प्राथमिकता आहे, त्यासाठी सर्व यंत्रणा काम करते आहे। सर, काही लोक आतमध्ये अडकले अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती समोर येत होती, नेमकी काय सत्य परिस्थिती आहे? अजून कंपनीकडनं आपल्याला कन्फर्मेशन येत आहे की एक्झॅक्ट किती लोक आतमध्ये आहेत, पण 4 ते 5 लोक आपल्याला इथून बाहेरून दिसत आहे आणि इतरही लोकांसाठी आपण प्रयत्न करतोय। फायर फायटर्स आपल्या काम करताय, पण धूर फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अडचणी पण येत आहे। राज्य स्तरावरही मदत आपण मागितली आहे। नाशिक जिल्ह्यातले अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते कुठे कमी पडत आहेत, त्यामुळे ठाणे असेल किंवा इतर जिल्ह्यातली काही मदत नाही, कमी पडत नाहीये। काही कालावधी लागतोय आणि एक बंब रिकामा झाल्यानंतर भरायला पुन्हा काही वेळ लागतोय, म्हणून आपण आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्यातूनही मागवली आहे, ती पण यंत्रणा पोहोचते आहे। हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे? किती हॉस्पिटल सज्ज करण्यात आले? आपण सर्व रेड अलर्ट दिलेला आहे। नाशिकमधले सर्व हॉस्पिटल्सला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे। खासगी हॉस्पिटल्सना सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे सर्वांची मदत मिळते आहे। आपण बघतोय आपल्यासोबत होते हे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त, त्याचबरोबर SP आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। उमर साहेब, आपण घटनास्थळी दाखल झाला त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती आणि आता काय परिस्थिती?
आपण बघतोय पोलीस अधीक्षक जे आहेत ते त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताय आतमध्ये नेमकी किती लोक अडकले, त्यांना कसं रेस्क्यू करावं याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती त्यांच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। पुन्हा एकदा मी आपल्याला ही आगीची दृश्य दाखवणार आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आहे ज्या ठिकाणून अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते आतमध्ये नेले जात आहेत, त्या ठिकाणची ही थेट दृश्य बघतोय। आगीचे लोट आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे ही आग जी आहे ती पूर्णतः कंपनी आणि परिसरामध्ये पसरलेली आहे। साधारणतः या कंपनीचा जर परिसर बघितला तर साधारणतः 50 एकरहून अधिक इतक्या मोठ्या प्रमाणातला परिसर या कंपनीचा आहे आणि त्यामुळे साधारणतः 3 ते 4 एकर मध्ये ही आग जी आहे ती पसरलेली आहे। आपल्याला विभागीय आयुक्तांनी आताच सांगितलं की 5 ते 6 लोक जे आहे ते आतमध्ये अडकल्याची चित्र आहे आणि त्यामुळे त्या लोकांना वाचवणं हे महत्त्वाचं आहे असं सांगितलं जात आहे। मी पुन्हा ही दृश्य आपल्याला दाखवतोय। आपण आतमधली आगीच्या ठिकाणची ही थेट दृश्य बघतोय आणि ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणून अवघ्या काही अंतरावरती अशा प्रकारचा विजेचा ट्रान्सफर प्लांट आहे तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि ती देखील सुरक्षितता म्हणून अशा पद्धतीची यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते। आग ज्या ठिकाणी विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे त्या ठिकाणी आता आपण जातोय आणि त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती एक्सक्लुझिव्हली बघतोय की कशा पद्धतीने ही आग लागलेली आहे आणि कशा पद्धतीने ही आग विझवली जाते। संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करते। अग्निशमन दलाचा बंब आपल्याला थेट दृश्यांमध्ये आग विझवताना दिसतोय। आग पुढच्या परिसरामध्ये वाढू नये यासाठी जो अग्निशमन दलाचा बंब जो आहे तो ती आग विझवतोय। मात्र या धुराचा जो लोड आपल्याला या ठिकाणी दिसतोय दृश्यांमध्ये त्यामुळे आग जी आहे ती किती कंपन्यांना लागली कुठपर्यंत लागली आहे त्याचा काही फारसा अंदाज जो आहे तो या ठिकाणी येत नाहीये आणि एकूणच जर आपण बघितलं तर हा बंब आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय आणि तो बंब जो आहे तो अशा बरं लक्ष्मण, ही सगळी माहिती आपण घेत राहूच कारण जे कोणी अडकलेले आहेत आत्ताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं 4 ते 5 जण अडकलेले दिसतायत। धूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दृश्यमानता कमी आहे, मात्र सध्या पाण्याचे फवारे मारले जात आहेत, आग नियंत्रित केली जाते आणि त्या अडकलेल्या लोकांना वाचवण्याची प्राथमिकता आहे। त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन कसं केलं जात आहे याकडे आपलं लक्ष असेल।